गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिक्षक परिषदेचे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन. शिक्षण अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा, परंतु कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळासह शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर नितीन बच्छाव यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात शालेय पोषण आहाराची मुख्याध्यापकावर जबाबदारी कमी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात आतापर्यंतचे शासन निर्णय व न्यायालय निकालांबाबत संजय पगार यांनी विषयाचे महत्त्व निदर्शनास आणून दिले. 7व्या वेतन आयोगाच्या सेवा पुस्तक पडताळणीबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात शिक्षक परिषद आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचं स्पष्ट सांगितलंय. यावर संबंधितांनी येत्या 2 महिन्यात विशेष शिबिरे आयोजित करून पडताळणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. निवड श्रेणी टप्पा 2 मंजुरी संबंधी पुढील आठवड्यात प्रारूप याद्या प्रसिद्ध करून 8 दिवसात अंतिम यादी मंजूर केली जाईल असे आश्वासन देखील दिले. थकीत फरक, मेडिकल वेतन फरक बिले, वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव मंजुरी, स्थायित्व व हिंदी भाषा सूट प्रस्ताव मंजुरी. जिल्हाभरातील शिक्षक व शिक्षण सेवकांची सेवा पुस्तके अद्ययावत करण्यासाठी मे महिन्यात स्वतंत्र शिबिर लावण्याचे आश्वासन दिले. पात्र NPS धारक शिक्षकांना GPF नंबर मिळवण्याबाबत ऑनलाईन बदल्यांमधील संवर्ग 1 व 2 यांच्या पुराव्याची पडताळणी होण्याबाबत, केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदवीधर यांच्या पदोन्नतीबाबत, पदोन्नतीमध्ये दुर्धर आजारग्रस्त यांना प्राधान्य देण्याबाबत, CV कंपल्सरी वॅकन्सीच्या जागांबाबत फेरविचार होण्याबाबत, अवघड सोपी क्षेत्र यादी त्वरित प्रसिद्ध करण्याबाबत आश्वासन दिले. या प्रसंगी राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार, राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार, जिल्हाध्यक्ष रमेश रघुनाथ गोहिल, जिल्हा कार्यवाह सरचिटणीस रावसाहेब, जिल्हा संघटक मंत्री प्रशांत शेवाळे, चंद्रशेखर उदावंत, योगेश जाधव, सहसंपर्क प्रमुख सोमनाथ बोरसे, दीपक घोलप, इगतपुरी तालुकाध्यक्ष वैभव उपासनी, अनिल कडू खैरनार, त्र्यंबकेश्वर, महेंद्र जाधव, तालुकाध्यक्ष चांदवड, सुनील गोविंद येवला, सिन्नर माधव जगताप, दिंडोरी पदाधिकारी विश्वास आहेर, कैलास बांगर, दादा इथापे, चिंतामण भदाणे, अरविंद हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. NPS धारकांचे जो काही आतापर्यंत वर्गणी जमा झाली ती जमा होण्यासंदर्भात चर्चा झाली आहे आणि सकारात्मक चर्चा विविध मुद्द्यावर झाली. मुख्य विषय जो होता शिक्षक परिषदेचा 7वा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संदर्भात सध्या तालुका स्तरावर शिक्षक परिषद जे आंदोलन हाती घेत आहे त्या संदर्भात एकाधिकारी माननीय बालकर साहेबांना भेटून शिष्टमंडळाने जेव्हा चर्चा केली तर सेवा पुस्तक दर महिन्याला पूर्ण जिल्ह्याभरातून 150 सेवा पुस्तक बोलवून ते तपासून घेऊ आणि मे महिन्यामध्ये सेवा पुस्तक कॅम्प प्रत्येक तालुका स्तरावर आम्ही लावणार अशा प्रकारचं आश्वासनही सांगितलेलं मिळालं. तरी यानंतर आतापर्यंत जे सेवा पुस्तक दिरंगाई झाली पडताळणी संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत शिक्षक परिषद वाट बघते. जर तसं झालं नाही तर शिक्षक परिषद नक्कीच आंदोलनावर ठाम आहे. या संदर्भात बैठकीत निर्णय घेतला जाईल. एस मराठी न्यूज साठी रावसाहेब जाधव, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.